नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतो आपल्या हक्काचे YouTube चॅनल शुभ रिअल एस्टेटवर। तर आज आपण घेऊन आलो एक 1 BHK फ्लॅट G+13 ची बिल्डिंग असणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला स्विमिंग पूल सोडून बाकी सर्व अमेनिटीज या बिल्डिंग मध्ये मिळणार आहेत। लोकेशन पण खूप प्राइम असणार आहे आणि फ्लॅट सोबत एक आपल्याला मोठी बाल्कनी आणि 2 छोट्या बाल्कन्या सुद्धा मिळणार आहेत। बिल्डिंग मध्ये आपल्या स्विमिंग पूल सोडून बाकी सर्व आपल्याला अमेनिटीज मिळणार आहेत, म्हणजे जिम, गार्डन, सोसायटी ऑफिस, क्लब हाऊस वगैरे अशा सर्व गोष्टी आपल्याला बिल्डिंग मध्ये मिळणार आहेत। तसेच आपल्याला चांगल्या पद्धतीची इथे सिक्युरिटी सिस्टीम पण आपल्या बिल्डिंग मध्ये मिळणार आहे। ते पण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की आपल्याला कोणत्या प्रकारचे इथे अमेनिटीज वगैरे मिळणार आहेत। तसेच या बिल्डिंग मध्ये गॅस पाईपलाईन जी आहे ती कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे गॅस सिलेंडर वगैरे वापरायचं आपल्याला इथं गरज पडणार नाहीये। G+13 ची बिल्डिंग आहे। लोकेशन असणार आहे उल्वे, नवी मुंबई स्टेशन पासून फक्त 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स मध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे। तर फ्लॅटचे तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू तर बघितले असेल, तर चला एकदा पूर्ण तुम्हाला डिटेल देतो फ्लॅटची सोबत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फ्लॅटची प्राइसिंग, एरिया आणि जे काही तुम्हाला फ्लॅटचा पूर्ण व्ह्यू आहे तो समजून जाईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण तिथे बघू शकता की सेकंड फ्लोरला आपण अमेनिटीज एरियामध्ये आलेलो आहोत। समोर बघू शकता की आपल्याला एक मोठासा इथं गार्डन एरिया मिळतोय, इथं आपल्याला चिल्ड्रन प्लेइंग एरिया मिळतोय। सेम आपल्या इथं असणार आहे जिमचा एरिया, इथं आपले इंडोर गेम्स वगैरे असणार आहेत आणि क्लब हाऊस वगैरे या बाजूला असणार आहे। सोसायटी ऑफिस आपला या बाजूला असणार आहे। तर चला आता वरती आपण जाऊन फ्लॅटला एकदा व्हिजिट करूया। चला आता एंटर करू आपण फ्लॅटमध्ये। तर हा बघू शकता, हा आपला लिव्हिंग रूमचा एरिया आहे। जवळजवळ 14x9 साईज मध्ये आपला लिव्हिंग रूमचा एरिया मिळतोय। समोर आपल्याला बघू शकता की मोठी अशी आपल्याला वॉल टू वॉल फ्रेंच विंडो पण बघायला मिळते। सोबतच तुम्हाला बघू शकता की लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला फॉल सिलिंग, लाईट आणि फॅन सुद्धा इन्स्टॉल करून दिलेले आहे। हा रिसेल मध्ये फ्लॅट असणार आहे आणि जवळजवळ तुम्ही बघू पूर्ण फ्लॅटला आपल्याला इथे पेंटिंग वगैरे करून दिलेली आहे। समोर जर आपण बघतोय लिव्हिंग रूमच्या, तर जवळजवळ आपल्याला 2 फूटची इथं बाल्कनी मिळते आणि अमेनिटीज फेसिंग असणार आहे। हे बघू शकता, इकडे तुम्हाला गार्डन आणि चिल्ड्रन प्लेइंग एरिया वगैरे इकडे तुम्हाला मिळतोय। तुमचा जिमचा एरिया इथे आहे आणि जे काही सोसायटीमध्ये क्लब हाऊस वगैरे आहेत या बाजूला तुम्हाला आपल्याला बघण्यात येतील। तर असं बघू शकता, असा काय आपला हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे। टीव्ही युनिटसाठी बघू शकता आपण, इथं आपल्याला पॉईंट दिलेला आहे टीव्ही युनिटसाठी। तर आपण या साईडला आपला सोफा सेट वगैरे सेट करू शकता अशा पद्धतीने। ही आपली असणार आहे मेन एंट्रन्स। तर याच्या आपण जर बाजूला जातोय तर आपल्याला लेफ्ट साईडला पहिले मिळतोय बाथरूमचा एरिया, त्याच्या पुढे जातो तर टॉयलेटचा एरिया। इथे आपला किचन असणार आहे जो की डबल प्लॅटफॉर्म मध्ये आणि आपला मोठासा बेडरूम असणार आहे। तर चला ही बघा, सुरुवातीला आपण जातोय तर इथं आपला वॉश बेसिनचा एरिया मिळतोय। मिरर पण इथे इन्स्टॉल केला आहे, बघू शकता। लाईट वगैरे इथं पण तुम्हाला इन्स्टॉल केलेली मिळणार आहे। बाथरूमचा एरिया पण आपल्याला चांगला मिळणार आहे। जवळजवळ आपल्याला बाथरूमचा एरिया मिळतोय 4x5 साईज मध्ये आणि इथे तुम्हाला बीम लेवल पर्यंत टाइल्स वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत। बाजूला जातोय तर आपल्याला ड्राय बाल्कनीचा एरिया मिळतोय। इथे बघू शकता आपण, जिथे आपण वॉशिंग मशीनचा इथं पॉईंट पण आहे। इथं तुम्ही आपली वॉशिंग मशीन वगैरे आरामात इथं ठेवू शकता। थोडा डीप आहे पण इथं आपल्या हिशोबाने आपण इथं वॉशिंग मशीन वगैरे ऍडजस्ट करू शकतो। तर आपल्याला इथं अँटी स्किड टाईल वगैरे बघायला मिळतात आणि जो काही टाईलचा कॉम्बिनेशन आहे तो पण एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळतोय। थोडा जर आपण बाजूला जातोय तर आपल्याला मिळतो किचनचा एरिया। जवळजवळ 7x7.25 आसपास या साईज मध्ये आपल्याला किचनचा एरिया मिळतोय। त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता की डबल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला किचनचा एरिया पण मिळतोय आणि मेन गोष्ट जी काही की गॅस पाईपलाईन बिल्डिंग मध्ये आलेली आहे। तर आपल्याला बघू शकता की हा स्पेअर मध्ये सिलेंडर ठेवला आहे, ते सिलेंडर वगैरे वापरायची गरज लागणार नाहीये। समोर जर बघतोय तर आपल्याला बघू शकता की फ्रीजसाठी इथं अलॉटेड आपल्याला इथं पॉईंट दिलेला आहे। आपला सर्व्हिस जो काही काउंटर आहे तो पण एक चांगल्या साईजचा आहे आणि जो काही आपला मेन प्लॅटफॉर्म असणार आहे तो पण एक डिसेंट साईज मध्ये आपल्याला मिळतोय। ते 3 कंपार्टमेंट दिले आहेत खाली आणि वरती पण आपल्याला स्पेस आहे। तर आपल्या हिशोबाने आपण इथं मॉड्युलर किचन वगैरे सेट करू शकतो। टाईलचं कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे, जेणेकरून लवकर आपले टाईल्स आहेत ते काही ऑइली वगैरे झाले तरी पण तितकं आपल्याला समजणार नाहीये। समोर जर बघतोय तर आपण आपल्याला मोठ्या साईजची विंडो मिळतोय आणि एक्झॉस्ट फॅन पण इथं इन्स्टॉल केला आहे, तुम्ही बघू शकता। बाजूला जर बघतोय तर 2 फीटची आपल्याला इथं पण बाल्कनी मिळते, हे बघू शकता। व्हेंटिलेशन आणि सनलाईट खूप चांगला आहे, हे बघू शकता। इथे तुम्ही इथं आपल्याला प्रॉपर गार्डनचा व्ह्यू वगैरे मिळतोय। तर हा आपला होता किचनचा एरिया। इथं पण आपण जर टाईल बघतोय तर आपल्याला इथं बीम लेवल पर्यंत टाईल पूर्ण याच्यामध्ये बघायला मिळतोय किचन एरियामध्ये। थोडा जर का आपण बाजूला जातोय तर आपल्याला मिळतोय टॉयलेटचा एरिया। जवळजवळ 5x3.5 साईज मध्ये आपल्याला हा टॉयलेटचा एरिया मिळतोय। टाईलचा कॉम्बिनेशन आपण बघू शकता की एक वेगळ्या पद्धतीचे इथं टाईल्स वगैरे दिलेले आहे। बाथरूमला टाईल बघू शकता आपण एकदा
की या पद्धतीने आपल्याला बाथरूमला टाईल होते. इथं टॉयलेटचा जो काही आहे टाईलचा कॉम्बिनेशन तो वेगळा आहे. वेस्टर्न कमोड आपल्याला इथं मिळतोय आणि व्हेंटिलेशनसाठी एक चांगलीशी आपल्याला विंडो वगैरे दिलेली आहे. तर इथं पण आपल्याला बीम लेवलपर्यंत टाईल वगैरे बघायला मिळतोय आणि तिसकट आपल्याला इथं पण टाईल वगैरे बघायला मिळणार आहे. त्याच्या जर नंतर पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय बेडरूमचा एरिया. जवळजवळ 10 बाय 10.5च्या साईजमध्ये आपल्याला बेडरूमचा एरिया मिळतोय. इथं डोअरची क्वालिटी पण चांगली आहे. इथं पण बघू शकता आपल्याला पूर्ण पेंटिंग केली दिली आहे आणि इथं लाईट आणि फॅन आपल्याला इन्स्टॉल करून दिलेला आहे. एसीसाठी पण बघू शकता की सेपरेट इथं पॉईंट वगैरे आपल्याला काढून दिलेला आहे. बेडरूमची साईज पण एकदम चांगली आहे आणि समोर जर बघताय तर आपल्याला मोठीशी अशी फ्रेंच विंडो बघायला मिळते आणि त्याच्या जर आपण समोर बघतोय तर आपल्याला जवळजवळ 4 ते 4.5 फीटची आपल्याला इथं बाल्कनी वगैरे पण बघायला मिळते. समोर पण आपण दाखवतो एकदा सोसायटीमधला जो काही आपला व्ह्यू आहे हे बघू शकता. इथं गार्डन वगैरे दिलेलं आहे. चिल्ड्रन प्लेइंग एरिया आपल्याला या बाजूला दिलेला आहे आणि आपला दुसरी विंग आहे बी विंग हे बघू शकता. इकडनं आपण बघू शकतो की हा आपला काही बेडरूमचा असा एरिया आहे. तर चला आपण याच्या नियर बाय एरियाज आणि याच्या प्राइसिंग बद्दल थोडं डिस्कस करूया. तर या फ्लॅटच्या नियर बाय मध्ये आपल्याला खारकोपर जो काही रेल्वे स्टेशन आहे तो आपल्याला इथनं वॉकिंग 5 ते 7 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स मध्ये मिळणार आहे. बामणगुंड स्टेशन आहे तो जवळजवळ 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ दोन्ही स्टेशनच्या मधोमध आपला प्रोजेक्ट येतोय. तर याच्यामध्ये जो काही बस स्टॉप आणि ऑटो स्टँड आहे तो आपल्या बिल्डिंग पासून हार्डली 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये असणार आहे. तसेच जो काही पूर्ण मार्केट आहे जिथं आपल्याला मेडिकल हॉटेल्स हॉस्पिटल्स वगैरे जे काही अवेलेबल असतील ते पण आपल्या बिल्डिंग पासून फक्त 1 ते 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स मध्ये या सर्व आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत. तर या फ्लॅटचा एरिया होता जवळजवळ 710चा अप्रॉक्स सेलेबल एरिया आणि या फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे 64 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस एक्स्ट्रा 64 लाख प्लस टॅक्सेस अशी जी काही फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे. आणि ही जी काही फ्लॅटची प्राइसिंग आहे ती ऑन टेबल मीटिंग मध्ये निगोशिएबल असणार आहे. ते डिपेंड करते आपल्या पेमेंट शेड्यूलवर. तर हा जर का तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिट येऊ शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.